गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध तोच खरा गुन्हे शोध. सत्याचा शोध, अन्यायावर प्रहार. आपण जोडले आहोत गुन्हे शोध न्यूज नेटवर्क सोबत. नमस्कार, मी मीनाक्षी घोडके घेऊन आली आहे आजच्या मोठ्या धक्कादायक बातम्या. वेल्हेत गुंडगिरीचा उन्माद, हॉटेलमध्ये घुसून कोयत्याने रक्तरंजित हल्ला, हवेत गोळीबार, 24 तासात पोलिसांचा मोठा फटका, चौघे जाळ्यात. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्थेला थेट आव्हान देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. पूर्वीच्या वादाचा राग मनात धरून काही युवकांनी थेट हॉटेलमध्ये घुसून हॉटेल मालक आणि कर्मचाऱ्यांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर हवेत गोळीबार करून परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या घटनेने वेल्हे परिसर हादरला असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. माहितीनुसार दिनांक 24 मे 2026 रोजी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास कोदवडी फाटा परिसरातील हॉटेलमध्ये आरोपी आले. जुन्या वादाचे कारण पुढे करत त्यांनी हॉटेल मालक मस्कू दसवडकर आणि वेटर दशरथ शिळीमकर यांच्यावर कोयत्याने हल्ला केल्याचा आरोप आहे. त्यानंतर हवेत गोळीबार करून भीतीचे वातावरण निर्माण करण्यात आले आणि आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. घटनेनंतर जखमीकडून तक्रार दाखल होताच वेल्हे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गुप्त माहितीच्या आधारे आरोपी सुरवड आणि वांजळे गाव परिसरातील डोंगराळ भागात लपून बसल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम राबवत अवघ्या 24 तासात आरोपींना ताब्यात घेतले. या गुन्ह्यात एकूण 4 आरोपी निष्पन्न झाले असून त्यामध्ये एका विधी संघर्षग्रस्त बालकाचेही समावेश असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्यामध्ये गणेश उर्फ तनेश तानाजी धरपाळे वय 21, ओमकार सुरेश इंगुळकर वय 19, विशाल आप्पा इंगळूकर वय 24 आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक याचा समावेश आहे. पोलिसांकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून तपास पोलीस उपनिरीक्षक अमित देशमुख करत आहेत. समाजात दहशत निर्माण करणे, शस्त्रांच्या जोरावर वर्चस्व दाखवणे आणि सामान्य नागरिकांच्या सुरक्षेला आव्हान देणे अशा प्रकारांना कायद्याच्या चौकटीत कठोर उत्तर मिळणे आवश्यक असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. दरम्यान पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपींना ताब्यात घेतल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.